बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूरच्या फुटबॉल स्पर्धेला पुन्हा एकदा गालबोट लागलंय। मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली। पाटाकडील तालीम मंडळ आणि श्री शिवाजी तरुण मंडळ या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंमध्ये ही हाणामारी झाली। पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला तर मैदानात प्रचंड तणाव निर्माण झालेला होता। रविवारी उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये ही फ्री स्टाईल हाणामारी झाली। या संदर्भात बोलूया। आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शेखर, कोल्हापुरातलं फुटबॉलचं प्रेम, कोल्हापूरकरांचं फुटबॉलवरचं प्रेम हे सर्वश्रुत आहे, मात्र अशा घटना, अप्रिय घटना सुद्धा कोल्हापुरात पहिल्यांदाच घडल्यात असं नाहीये, या आधी सुद्धा घडले। यावर काही वन टाइम सोल्युशन कोल्हापूरच्या या फुटबॉल स्पर्धांमध्ये घडणाऱ्या या घटनांविषयी नाहीये का? आत्ताच्या घटनेत नेमकं काय घडलंय? पोलिसांकडून काय कारवाई करण्यात आली? विक्रांत, अगदी बरोबर आहे। आपण कोल्हापूरचा फुटबॉल आणि कोल्हापूरचं फुटबॉलवरचं प्रेम सगळ्यांनीच पाहिलेलं आहे आणि ते प्रेमच जे आहे ते आजपर्यंत फुटबॉलला मोठं करत आलेलं आहे। मात्र अशा पद्धतीच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार घडताना पाहायला मिळतात आणि त्यामुळं कोल्हापूर फुटबॉलची कुठेतरी प्रतिमा डागाळत चाललेली आहे आणि ती कुठेतरी जाऊन सर्वांनीच या संदर्भात विचार करणं गरजेचं आहे। आता देखील आपण हे बघतोय, दोन संघांमध्ये जे गेल्या अनेक वर्षांपासूनचे सगळ्यात जास्त प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे जे शिवाजी तरुण मंडळ आणि पीटीएम, ज्या दोन्ही संघानं सर्वाधिक चषक जे आहे ते आपल्या नावावरती केलेले आहेत, दोन्ही संघांचा तेवढाच दबदबा जो आहे तो या फुटबॉल मध्ये आहे। मात्र या दोन्ही संघांमध्ये झालेली ही सगळी भांडणं आपण पाहतोय। मैदानावरती खर तर ही हाणामारी जी आहे ती झालेली आहे। खर तर अशा घटना ज्या आहेत त्या कोल्हापूरच्या फुटबॉलला पुढे जाऊन मोठं करणारी नाहीत आणि या संदर्भात अनेकांनी संताप देखील व्यक्त केलेला आहे। त्यामुळे केवळ संताप व्यक्त करून चालणार नाहीये, तर त्याच्यावर काहीतरी एक उपाय शोधणं गरजेचं आहे। तो उपाय नेमका कधी शोधला जाईल याकडे केवळ कोल्हापूरकरांचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे, कारण कोल्हापूरनं फुटबॉल जिवंत ठेवलाय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।